कोपरगावमध्ये जाऊयात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात. दीपक गायकवाड, जितेंद्र रणशूर, डॉक्टर राजेंद्र पिपाळा, मीनाक्षीताई वाघचौरे, विजयराव वहाडणे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे आज आपण सर्व लोक या ठिकाणी शिर्डी मतदारसंघाचा खासदार निवडण्याकरता एकत्रित झालो आहोत. शिर्डी मतदारसंघ 542 मतदारसंघातला एक मतदारसंघ असला तरी देखील लोखंडे साहेब या ठिकाणी त्याची साक्ष देतील की देशभरामध्ये कुठेही शिर्डीचा खासदार म्हटल्यानंतर त्याला एक मोठा मान मिळतो आणि सन्मान मिळतो. देशभरातले लोक शिर्डीच्या खासदाराकडे एका वेगळ्या नजरेने त्या ठिकाणी पाहत असतात आणि म्हणून तुम्ही जो खासदार निवडून देता तो खासदार तर शिर्डीचा असतो, पण संपूर्ण भारताचं लक्ष या शिर्डीच्या खासदाराकडे सातत्याने या ठिकाणी लागलेलं असतं. बंधू भगिनींनो, ही जी निवडणूक आहे ही साधी निवडणूक नाहीये. ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हा देश कोण विकसित करू शकेल, सर्वसामान्य माणसांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे. आणि म्हणून ही काही दोन उमेदवारांमधली निवडणूक नाही आहे. दोन उमेदवार तर आहेतच, पण त्यासोबत या देशामध्ये दोन वेगवेगळे गट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. दोन भागांमध्ये देशाचं राजकीय चित्र हे त्या ठिकाणी विभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. एकीकडे विश्व गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या समवेत आपले एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे. मोदीजींच्या समवेत अजितदादा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. मोदीजींच्या समवेत मनसे आहे, रिपाई आहे, रासप आहे, जनसुराज्य आहे. वेगवेगळ्या आपल्या अनेक संघटना आहेत आणि एक प्रचंड मजबूत अशा प्रकारची महायुती मोदीजींच्या नेतृत्वात तयार झालेली आपण पाहतोय. आणि दुसरीकडे कोण आहे? दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये 24 पक्ष एकत्रित आले आहेत. पण हे 24 पक्ष असे एकत्रित आहेत की कोणी कोणाला नेताच मानायला तयार नाही आहे. त्या ठिकाणी त्यांना विचारलं, ठीक आहे तुम्ही एकत्रित आले, तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण हे सांगा. ते सांगू शकत नाही. त्यांचे एक नेते ते रोज सकाळी 9 वाजता येऊन बडबड जे करतात ते असं म्हणाले की हरकत नाही, आम्ही जर निवडून आलो आम्ही 5 वर्षात 5 प्रधानमंत्री करू, 5 वर्षात 5 पंतप्रधान करू. मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुम्ही 5 पंतप्रधान कराल, पण पहिला पंतप्रधान कसा निवडाल? मग माझ्या लक्षात आलं आपण लहानपणी संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो. त्या खुर्चीच्या बाजूला सगळे असे गोल गोल फिरायचे. संगीत बंद झालं की जो खुर्चीवर बसला तो जिंकला. तसं एक खुर्ची ठेवणार आणि मग हे आजूबाजूला 24 लोक फिरणार आणि जसं संगीत बंद होईल जो पहिला खुर्चीवर बसला तो पहिला पंतप्रधान, मग जो दुसरा खुर्चीवर बसला तो दुसरा पंतप्रधान. असे 5 वर्षात 5 पंतप्रधान करण्याचा यांचा मानस आहे. बंधू भगिनींनो, हा देश आहे, ही काही प्रायव्हेट कंपनी आहे का? ही कोणाच्या खासगी मालकीचा उद्योग आहे का? हा काही या ठिकाणी एखाद्याच्या घरचा उद्योग आहे का? या देशामध्ये त्यांच्याजवळ नेताही नाही, नीतीही नाही आणि नियतही नाही. आपली महायुती कशी आहे? मोदीजी महायुतीचं मजबूत इंजिन आहे. वेगवेगळे पक्ष या महायुतीचे डब्बे आहेत. या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी भटके विमुक्त सगळ्यांना बसण्याकरता जागा आहे. सगळ्यांना या विकासाच्या गाडीत बसवून मोदीजी सबका साथ सबका विकास म्हणत वेगानं विकासाकडे घेऊन जातात. पण दुसरीकडची अवस्था काय आहे? दुसरीकडे डब्बेच नाही आहे.
सगळे इंजिनच आहेत. राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, लालूचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, मुलायमचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे. तिथे डब्बे नाहीच आहे. आणि बंधू भगिनींनो, इंजिन मध्ये बसण्याकरता सामान्य माणसाला जागा असते का? नसते. त्यात फक्त ड्रायव्हर बसतो. या ठिकाणी राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे. उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेंकरता जागा आहे. तुमच्याकरता त्यांच्याकडे जागा नाही आहे. पण ज्या क्षणी धनुष्य बाणाचं बटन दाबून तुम्ही लोखंडेंना निवडून द्याल, त्या क्षणी शिर्डी मतदारसंघाची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग या मतदारसंघाला कोणी थांबवू शकणार नाही. आज आपण पाहतोय या ठिकाणी समोर जे उमेदवार आहेत, शिवसेनेने म्हणजे उबाठानी, शिवसेना तर आपली आहे, उबाठानी त्यांना त्या ठिकाणी तिकीट दिलंय. आता मला आठवतं मागच्याच काळामध्ये ते जेव्हा लढले होते, मी तेव्हाचे भाषण पाहत होतो, त्यावेळी माननीय उद्धव ठाकरे त्यांना काय म्हणाले होते? उद्धव ठाकरे म्हणाले हा गद्दार आहे, हा तूप चोर आहे. मी नाही म्हटलं, उद्धव ठाकरे म्हणाले होते त्यांना हा तूप चोर आहे. मग आता उद्धवजी तुम्हाला किती तूप त्यांनी दिलं हे तरी आम्हाला सांगा, की पुन्हा तुम्ही त्यांना तिकीट दिलं. त्यामुळे ज्यांना गद्दार म्हटलं, ज्यांना तूप चोर, आम्ही काही म्हटलं नाही, आम्ही त्यांना कधी शिव्या दिल्या नाही. तुम्हीच शिव्या दिल्या, तुम्हीच त्यांना वाटेल तसं बोललात आणि आता त्यांनाच तिकीट देऊन उद्धवजी त्यांचा प्रचार करतायत. पण खऱ्या अर्थानं एक गोष्ट लक्षात ठेवा, गद्दारीची जर गोष्ट असेल तर या देशामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची गद्दारी जर कोणी केली असेल तर ती उद्धव ठाकरेजींनी केली. आणि त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचं काम या ठिकाणी जर कोणी केलं असेल तर ते एकनाथराव शिंदेजींनी केलं. आणि म्हणून बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, ज्या क्षणी मला काँग्रेस सोबत जाण्याची वेळ येईल, माझ्या शिवसेनेचं दुकान मी बंद करेन. त्याच काँग्रेस सोबत मांडीला मांडी लावून आज उद्धव ठाकरेजी बसले आहेत आणि या ठिकाणी मतदान मागतायत. बंधू भगिनींनो, म्हणून मी सांगतो, ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे. देशाचा प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं, मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये एक मोठं परिवर्तन आणलं. जगातले लोक चर्चा करतात, मोदींजवळ ही कुठली जादू आहे, मोदींची कुठलं अर्थशास्त्र आहे की 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. 10 वर्षात 20 कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर मिळालं. 50 कोटी लोक ज्यांच्या घरी चुली होत्या त्यांच्या घरी गॅस आला. 55 कोटी लोक ज्यांच्याकडे शौचालय नव्हतं त्यांच्याकडे शौचालय आलं. 60 कोटी लोक ज्यांच्या घरी आया बहिणी स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील पिण्याच्या पाण्याकरता हंडा घेऊन नळावर जायच्या, नदीवर जायच्या, विहिरीवर जायच्या, त्यांच्या घरी आज शुद्ध नळाचं जळ पोचवलं. आणि 80 कोटी लोक यांना 2020 सालापासून 2 वेळचं अन्न, संपूर्ण राशन मोफत देण्याचं काम मोदीजी करतात आणि पुढचे 5 वर्ष देखील करणार आहेत, ज्यामध्ये 7 कोटी लोक या महाराष्ट्रातले आहेत की ज्यांना मोफत रेशन देण्याचं काम मोदीजी करतायत. मोदीजींनी आमच्या महिलांकरता 80 लाख बचत गट तयार केली आणि 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये दिले. 10 कोटी महिलांना आपल्या पायावर उभं केलं. आणि आता मोदीजी सांगतायत त्यातल्या 3 कोटी महिलांना मी लखपती दीदी करेन. 1 कोटी महिला झाल्यात आणि हळूहळू 10 कोटी महिला या देशामध्ये मोदीजी लखपती करणार आहेत. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन करणारे मोदीजी आहेत. आज आपल्या देशामध्ये 60 कोटीपेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं. 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारणाचं, बिना गॅरंटीचं. पूर्वी बँकेत गेलं, मॅनेजर म्हणायचा तुमच्याकडे जमीन जुमलाय का, असेल तर तारण ठेवा,
किंवा तुमच्याकडे कोणी सरकारी व्यक्ती तुमचा नातेवाईक असेल त्याची गॅरंटी द्या. मोदीजींनी सांगितलं या सगळ्यांची गॅरंटी मी घेतो आणि जवळजवळ 61-62 कोटी लोकांना 10 लाखापर्यंतचं लोन बिना गॅरंटरचं बिना तारणाचं मिळालं. आणि आता मोदीजींनी 10 लाखावरनं 20 लाखापर्यंत त्या लोनची व्हॅल्यू वाढवली आणि आता 20 लाखापर्यंतचं लोन हे मोदीजी विना तारण आणि बिना कुठल्याही कोलॅटरलचं त्या ठिकाणी देणार आहेत. आणि मला हे सांगताना आनंद वाटतो नीलमताई, यामध्ये 60% लोन हे महिलांना, एससीला आणि एसटीला मिळालेलं आहे. मोठ्या प्रमाणात महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो, पण एक महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण कुटुंब पायावर उभं राहतं.